शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षणाची जोड मिळाली तर एक संस्कारी अभ्यासू पिढी निर्माण होईल। तसेच खरा मानव निर्माण करण्याचे केंद्र म्हणजे आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था होय, असं प्रतिपादन अतुल महाराज आदमाने यांनी केलं आहे। नाचनवेल येथील वारकरी शिक्षण संस्थेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। विजय महाराज टोंपे आणि साक्षी दिदी महाराज यांच्या वतीने नाचनवेल येथे धारेश्वर देवस्थानाच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये राधाराणी मुलामुलींची वारकरी शिक्षण संस्था स्थापन करण्यात आली। यावेळी अतुल महाराज आदमाने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला। वारकरी शिक्षण संस्था चालवताना बालवारकऱ्यांना न्याय दिल्यास संस्कारी पिढी घडल्याशिवाय राहणार नाही, असं मत आदमाने महाराज यांनी व्यक्त केलंय। यावेळी उपतालुका प्रमुख संजय पिंपळे, सरपंच कासाबाई थोरात, ज्ञानविकास शाळेचे मुख्याध्यापक रायभन जाधव, बीड जमादार लालचंद नागलोत, उपसरपंच रावसाहेब शिंदे, वसंत शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन कराळे, गणेश कवाळ, सुनील निकम, सचिन चोंदे, योगेश चोंदे, पोलीस पाटील पुंडलिक टोंपे, विजय महाराज टोंपे, योगेश महाराज काचोळे, प्रवीण महाराज सुलताने यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पिंपळे यांनी केले तर आभार वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा साक्षी दिदी महाराज यांनी मानले। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवीदास थोरात, एमसी न्यूज, नाचनवेल, कन्नड।